बातमी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यासंदर्भातली। शिवाजी पार्क पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत पुतळ्यावर रंग फेकणाऱ्याचा शोध घेतलाय। उपेंद्र पावसकर असं या आरोपीचं नाव आहे। आरोपी ठाकरे गटातील कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संपत्तीच्या वादात ठाकरे हस्तक्षेप करत असल्यामुळे असं कृत्य केल्याचं आरोपीनं पोलिसांना सांगितलंय। दरम्यान आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, अवघ्या 24 तासांच्या आत या आरोपीला अटक करण्यात आली। आरोपीची पार्श्वभूमी नेमकी काय, हा कोण आहे उपेंद्र पावसकर? नक्कीच दीपाली, काल स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती जो रंग ज्या आरोपीने लावला होता त्याचं नाव उपेंद्र पावसकर आहे आणि हा श्रीधर पावसकर यांचा चुलत भाऊ असल्याचं सुद्धा कळतंय। श्रीधर पावसकर हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे अंगरक्षक होते। मात्र अशी माहिती मिळते की बाळासाहेबांचं निधन झाल्यानंतर श्रीधर पावसकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात किंवा शिवसेना या पक्षामध्ये ते कुठेही ॲक्टिव्ह नव्हते आणि त्यांचाच हा भाऊ आहे अशी माहिती कळते की हा सगळा संपत्तीचा वादाच्या याच्यातनंच या उपेंद्र पावसकरनं हे सगळं कृत्य केलेलं आहे। उपेंद्र पावसकर याचं मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा ठीक नाही आहे अशा पद्धतीची माहिती मिळते। मात्र काल ह्या सगळ्या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळाल्यानंतर हे प्रकरण पुढे आल्यानंतर किंवा या प्रकरणामुळे काहीसा तणाव हा सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला काही ठिकठिकाणी पाहायला मिळाली। वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं झाली। मात्र या आरोपीला मुंबई पोलिसांनी 24 तासाच्या आतमध्ये ताब्यात घेतल्यानंतर चौकशी जी आहे ही सुरू झाली आणि या चौकशीमध्ये या आरोपीनं पोलिसांसमोर असं म्हटलेलं आहे की आमच्या संपत्तीचा हा सगळा वाद आहे आणि या वादामध्ये थेटपणे उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील यांचा हस्तक्षेप आहे अशा पद्धतीचा आरोप या आरोपीनं केलेला आहे। याच्या बाबतीत श्रीधर पावसकर कुटुंबांकडनं हे आरोप सगळे निराधार असल्याचं म्हटलं जातं आहे, कारण का यावेळी सुद्धा अशाच पद्धतीची वेगवेगळी कृत्य ही या उपेंद्र पावसकरने केलेली आहे। त्याच्या बाबतीत पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तक्रारीसुद्धा दाखल केलेल्या आहेत अशा पद्धतीची सुद्धा एक माहिती मिळते। त्यामुळे उपेंद्र पावसकरच्या या कृत्यानंतर श्रीधर पावसकर यांचाच तो भाऊ असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं पोलिसांकडनं तपास जो आहे हा सुरू झालेला आहे। आज या आरोपीला न्यायालयात हजर केलं जाईल। न्यायालयात हजर केल्यानंतर तो नेमकी काय माहिती देतो किंवा पोलिसांकडनं न्यायालयात नेमकी काय माहिती दिली जाते हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। दीपाली, निश्चितच विशाल, या तपासात नेमकं काय समोर येतं हे पाहावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी विशाल।